हे प्रिया, हे बघ, सॅमसंग S25 वर 10,000चा कॅशबॅक मिळतोय. मी तर ऑर्डर करतोय. मंथ एंड आहे ना ब्रो, पैसे आहेत का तुझ्याकडे? अरे EMI वर घेईन ना, काय टेन्शन आहे. असंच मार्जिन ट्रेडिंग मध्ये लोक स्टॉक्सही उधार घेतात, पण ते खूप रिस्की असतं. मार्जिन ट्रेडिंग म्हणजे ब्रोकर कडून उधार घेऊन स्टॉक्स खरेदी करणे. जर तुझ्याकडे 10,000 असतील आणि ब्रोकरने तुला अजून 10,000 दिले तर तू 20,000चे ट्रेड करू शकतोस. पण प्रॉब्लेम काय आहे? डबल प्रॉफिट की डबल तोटा? जसं लोनवर EMI आणि व्याज भरावे लागते, तसेच मार्जिन ट्रेडिंग वरही व्याज द्यावे लागते. जर मार्केट खाली गेलं तर तोटाही डबल होऊ शकतो. मार्जिन कॉलचा धोका: तुझ्या स्टॉक्सची किंमत जर खूप खाली गेली तर ब्रोकर तुझ्याकडून अजून पैसे मागू शकतो किंवा तुझ्या शेअर्सची आपोआप विक्री करू शकतो. भावनिक तणाव: जास्त लेव्हरेज म्हणजे जास्त स्ट्रेस, आणि स्ट्रेसमध्ये घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकतात. नेहमी लक्षात ठेवा, स्ट्रॅटेजी शिवाय मार्जिन ट्रेडिंग करणे म्हणजे स्वतःच्या पैशाला खूप मोठ्या जोखमीमध्ये टाकणे. अशाच आणखी माहितीपूर्ण कॉन्टेंटसाठी फॉलो करा येस सिक्युरिटीज, चॉईस ऑफ द वाइज. Investment in securities markets are subject to market risks. Read all related documents carefully before investing.